नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या विविध राज्यातील बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका दिलाय. अचानक झालेल्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून काढणीला आलेले फळे गळून पडलीत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून मदत होण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचं काम सुरू आहे. जिथे काही भागात मुसळधार पाऊस पडतोय तिथे देशातील मोठी शहरे मात्र पाण्यासाठी संघर्ष करतायत. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू सध्या पाणी टंचाईने होरपाळते. बेंगळुरू शहरात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. भूजल पातळी खालवल्याने अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. वाढती लोकसंख्या आणि अपुरा पावसाचा फटका शहराला बसत असल्याचं चित्र आहे. प्रशासनाने पावसाचा अपव्यय टाळण्याचं आवाहन केलंय. पर्यायी उपाययोजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पावसाचं प्रमाण वाढल्याने काही भागात शेतीचं नुकसान होतंय तर काही ठिकाणी नद्यांना धोक्याची पातळी गाठायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील स्थिती पाहूया. प्रयागराज येथे गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली असून परिस्थितीचा धोका निर्माण झालाय. वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्यात. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जाते. एका बाजूला पूरस्थितीचा धोका तर दुसऱ्या बाजूला प्रचंड उष्णतेची कहर. राजस्थानमध्ये तापमानाने उच्चांक गाठलाय. राजस्थानमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40च्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. वाढत्या उष्णतेचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असून प्रशासनाने शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचा सल्ला यावेळी देण्यात आलाय. निसर्गाच्या लहरीसोबतच काही राज्यात राजकीय वातावरणही तापताना दिसतंय. बिहारमध्ये सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवरून राजकीय वाद निर्माण झालाय. विरोधी पक्षांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केलाय तर राज्य सरकारने सर्व नियमांचं पालन करूनच भरती केली जात असल्याचं स्पष्ट केलंय. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर राज्यात 3 दिवसाचा शोक घोषित करण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील बँक सुट्ट्या आणि सामान्य सेवेची स्थिती नागरिकांना गोंधळात टाकणारी झाली आहे. भारताच्या हवामान विभागाने आज उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात घनकोहरा आणि शीतलहर परिस्थितीचा इशारा जाहीर केलाय. यामुळे वाहतुकीवर परिणाम, दृश्यातील घट आणि सार्वजनिक आरोग्यावर प्रभाव दिसू शकतो. नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. आज 30 जानेवारी म्हणजे महात्मा गांधी आणि पुण्यतिथी आहे. देशभर शहीद दिवस म्हणून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन सत्य अहिंसा या संदेशाचा उल्लेख करत समाजाला प्रेरणा दिली. पंजाब पोलिसांनी फाजिल्का जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सीमापार स्मगलिंगचा मोठा प्रयत्न फेटाळला आहे, ज्यात सुमारे 2 किलो हेरोईन आणि इतर वाहतुकीतील वस्तू जप्त करण्यात आल्यात. या कार्यवाहीत सीमा सुरक्षा बल, स्थानिक पोलीस यांचा सहकार्य दिसून आलाय. भारतीय हवामान विभागाने आज उत्तर आणि मध्य भारतातील काही राज्यांसाठी शीतलहर आणि दाट धुक्यांची इशारा जारी केलाय. दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट झाल्याची नोंद आहे. आजच्या शेअर बाजारात भारतीय आर्थिक स्थितीवर परिणाम दिसत आहे तर महामंडळ बाजारात सेन्सेक्समध्ये 400 पेक्षा अधिक अंकाची घसरण झाली. निफ्टी 25,300 खाली राहिला आहे तर गुंतवणूकदारांमध्ये नफ्याची विक्री दिसून येते. काही प्रमुख शेअर्समध्ये वाढ घट दोन्ही हालचाल पाहायला मिळते. राजस्थानच्या जयपूरमध्ये खासगी बस ऑपरेटर आणि उत्पादकांनी शहीद स्मारकाजवळ निषेध आंदोलन केले. परिवहन विभागाने बस बॉडी कोड लागू केला असून या कोडमुळे बस ऑपरेटर्सना दिलेल्या मागण्यांमध्ये बदल करून देण्याचा दावा उपस्थित केला जातोय. त्यांनी 13 फेब्रुवारी नंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा दिलाय. या आंदोलनात अनेक मागण्यांमध्ये टॅक्स माफी, समान भाडे आणि इतर सुविधा याचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे तक्रारी समोर आल्यात. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचं काम सुरू असून अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
आजच्या विविध राज्यातील बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.